हॅलो, नमस्कार. मी प्रिया. मी आपल्या प्रियाज व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत घेवड्याची भाजी. आणि तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इथे सांगितल्याप्रमाणे जर का तुम्ही भाजी बनवली तर खूपच चविष्ट होईल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. आणि या ज्या घेवड्याच्या शेंगा आहेत त्या गावठी घेतल्या आहेत मी इथे, आणि या पाव किलोपेक्षा कमी आहेत. तर आता या शेंगा ज्या आहेत त्या आता आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, अशा प्रकारे शेवटच्या देठापासून आपल्याला असं ओढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आतमध्ये जे दाणे आहेत ते काढून घ्यायचे आहेत. हे बघा, असे गावठी घेवड्यांना खूप छान असे टपोरे दाणे असतात. आणि आता हे 2 शेंगा तोडून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, या ज्या शेंगा आहेत त्या आपल्याला हातानेच तोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे एक्स्ट्राचे जे काही धागे आहेत ते निघून जातील. हे बघा, अशा पद्धतीने. आणि घेवडीच्या शेंगाला खूप सारे असे धागे असतात दोन्ही साईडला, त्याच्यामुळे ते जर का भाजीमध्ये आले तर पूर्ण टेस्ट चेंज होते, किंवा ते धागे दातामध्ये सुद्धा येऊ शकतात. त्यामुळे आपल्याला छान अशा दोन्ही साईडने त्यांचे धागे काढून घ्यायचे आहेत. आणि अशा प्रकारे आता आपण या सगळ्या घेवड्या निवडून घेणार आहोत. आणि हे बघा, मी इथे घेवड्या छान अशा निवडून घेतल्या आहेत. सुरीचा वापर न करता मी हातानेच त्या तोडून घेतल्या आहेत, त्याच्यामुळे धागे छान असे निघाले सगळे. चला तर मग आता आपण फोडणी द्यायला घेऊया. तर मी इथे एका कढईमध्ये 2 चमच तेल घेणार आहे. आणि तेल चांगलं तापलं की आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत पाव चमच मोहरी, पाव चमच जिरा, 1 चिमूटभर हिंग, कढीपत्त्याची पानं 6-7. त्यानंतर इथे मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक करून घेतला आहे. तो आता चांगला कलर चेंज होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. अगदी हलका गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला हा फ्राय करायचा आहे. जास्त आपल्याला कलर चेंज करायचा नाही आहे. आणि हे बघा, कांदा छान असा मऊ झाला आहे. त्याच्यामध्ये मी इथे आलं लसूण पेस्ट घालणार आहे, अर्धा चमच. आणि ही मी फ्रेश खलबत्त्यामध्ये कुटून घेतली आहे, त्याने खूप छान चव येते भाजीला. आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत मीडियम साईजचा बारीक करून घेतलेला टोमॅटो. आणि टोमॅटो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये आपण लगेचच मीठ घालून घेणार आहोत, म्हणजे टोमॅटो कांदा असा छान पटकन शिजला जाईल. आणि टोमॅटो आता आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर हे बघा, टोमॅटोसुद्धा छान असा मऊ झाला आहे. आता आपण त्याच्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत. तर इथे मी 1 टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून हळदी पावडर, हाफ टीस्पून धना पावडर, हाफ टीस्पून गरम मसाला, आणि अगदी पाव चमच मी इथे आमचूर पावडर घेतली आहे. तर त्याने खूप छान चव येते भाजीला, तुम्ही नक्की टाका. आणि आता हे सगळे आपल्याला मसाले पहिले मिक्स करून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे. आणि आता त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत ही जी घेवडी आहे ती आपण स्वच्छ धुवून घेतली आहे. आता ते आपण या मसाल्यामध्ये ॲड करणार आहोत. तर हे बघा, घेवडी आता आपली पूर्ण घालून झाली आहे मसाल्यामध्ये. आता आपण ते छान मिक्स करून घेऊयात. हे बघा, अशा प्रकारे. आणि आता आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत थोडंसं पाणी. तर मी इथे 1 ग्लास गरम पाणी घेतलं आहे. तर गरम पाण्याने खूप छान भाजीला चव येते आणि भाजीची चवसुद्धा टिकून राहते. तर इथे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार पाणी घालायचं आहे. मी सुकी भाजी करणार आहे त्यामुळे कमी पाणी यूज केलं आहे. आता पाणी घातल्यानंतर आपल्याला पुन्हा ही भाजी त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे सगळीकडे मसाला लागेल. आणि आपण त्याच्यावरती आता झाकण ठेवून 5 मिनटं कमी फ्लेमवरती आपण शिजवून घेणार आहोत. आणि हे बघा, आता आपण 5 मिनटानंतर ओपन करून बघतोय तर पाणी थोडं कमी झालं आहे, म्हणजेच भाजी आपली छान अशी शिजली गेली आहे. आणि या स्टेजला म्हणजेच थोडंसं पाणी असतानाच या भाजीमध्ये आपण घालणार आहोत 2 चमच शेंगदाण्याचा कूट. या दाण्याच्या कुटाने भाजीची चव अजूनच वाढते, त्यामुळे हे अजिबात स्किप करू नका. खूप छान चव येते भाजीला. न खाणारे सुद्धा ही भाजी नक्की आवडीने खातील. तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करा, ही भाजी खूप छान होते. आता 2 मिनटं आपल्याला अशी शिजवून घ्यायची आहे झाकण न ठेवता. आणि अजूनपर्यंत तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आता भाजी आपली इथे रेडी झाली आहे. त्याच्यावरती घालून घेऊया थोडीशी कोथिंबीर आवडीनुसार.
आणि आता ती पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। तर ही भाजी शिजली की नाही हे चेक करण्यासाठी आपण एखादा दाणा चेक करू शकतो। आणि हे बघा आपली भाजी छान अशी शिजली गेली आहे। चला तर मग आता आपण सर्व करायला घेऊयात। तर कशी वाटली तुम्हाला ही आजची घेवड्याच्या भाजीची रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। त्याने मला खूप मोटिवेशन मिळतं। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद। चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।